नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजचा मराठीचा पेपर हा तुम्हाला अतिशय सोपा गेला असेल अशी अपेक्षा करते. कारण की जे परीक्षेला येऊ शकतं याचा जो आपण अभ्यास केला होता त्यामध्ये स्थूल वाचन विभाग 3 यामध्ये सगळेच प्रश्न आपण केलेले होते. त्यानंतर विभाग 4 भाषा अभ्यास यामध्ये प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी वाक्य हेही परीक्षेमध्ये आलेलं होतं. नंतर वाक्य रूपांतरामध्ये आलेली दोन्ही वाक्य ती अतिशय सोपी होती. वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा तेही परीक्षेमध्ये आलेलं होतं. समानार्थी शब्द तेही परीक्षेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जसा अभ्यास केला तसे तेही आलेले होते. आणि विभाग 5 बातमी लेखन हेही परीक्षेमध्ये आलेलं. संगणक वर्गाची जाहिरात ही मी हे पण सांगितलेली, ही पण परीक्षेमध्ये येऊ शकते. हे इम्पॉर्टन्समध्ये होतं. आणि आत्मकथनामध्ये छत्रीचा निबंध हा इम्पॉर्टंट आहे हेही सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे हा पेपर आलेला होता. मला असं वाटतं की हा पेपर अतिशय सोप्या पद्धतीने तुमचा झालेला असणार. जर मी सांगितलेल्या या काही इम्पॉर्टन्स जर तुम्हाला उपयोग झालेला असेल तर कमेंट्समध्ये मला त्याचं उत्तर द्या आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.